श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या सर्वांपैकी काहींना माझं डेली रुटीन जाणून घ्यायचं होतं. काही मंडळी असंही म्हणतात की तू जे दाखवतेस ते आम्हीही करतो, त्यात वेगळं काय? चला तर दाखवते वेगळं. सकाळी 6ला आवरून मी तयार होते. पहिला देवपूजा आवरून घेते, म्हणजे सकाळ कशी प्रसन्न होते. आणि दारात रांगोळी काढली की घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही. कोणत्याही सणादिवशीच रांगोळी काढावी असं काही नाही. रोज छोटी का होईना रांगोळी काढावी, म्हणजे आपला प्रत्येक दिवस सण असल्याप्रमाणेच गेला पाहिजे. रांगोळी काढली की त्यावर हळदी कुंकू वाहा, ही आपल्याकडे परंपरा आहे. तिथून मग स्वयंपाक आवरून थोडी किचनची साफसफाई होते. मी जेवण सकाळीच आवरून घेते. आईंना सकाळी चहा दिला की आई दुकानात जातात. 8 वाजेपर्यंत आतलं सगळं आवरून घेते. मग बाहेर धुणे धुवायचे, जेवणाची मुलांनी नाश्ता केलेली भांडी धुवून घ्यायचं. हे आवरेपर्यंत पाणी येतं. मग पाणी भरून घ्यायचं. मी बाहेरचं आवरेपर्यंत आमचे आतलं लोटून झाडून घेऊन दिवसभर त्यांचे व्हिडिओ करण्याची स्क्रिप्ट काढत बसतात. 10:30पर्यंत त्यांची स्क्रिप्ट आणि माझी घरची कामे आवरतात. मग मी बसून नाश्ता करते. आमच्या आहोंना नाश्ता आवडत नाही, म्हणून ते सकाळी ताक पितात. ताक पिऊन ते माझे आणि त्यांचे व्हिडिओ अपलोड करायला बसतात. तोपर्यंत मी माझे शिलाईचे काम आवरून घेते. त्यात दुपारी घरात आला सरडा. मग दादांनी तो पकडला आणि आमच्या घरामागे शेत आहे तिथे सोडून दिला. सरड्याच्या नादात पळायला जाऊन मी जोरात आपटले. लहान मुलं त्या सरड्याला मारतात म्हणून त्याला सुखरूप शेतात सोडून दिले. साधारण 11:30 वाजेपर्यंत आम्ही आवरून सगळ्यांचं शूट चालू होतं. स्क्रिप्ट लिहिलेली आमचे आहो सगळ्यांना समजावून सांगतात. त्यात भरपूर रिटेक होतात. व्हिडिओ चालू केलाय आणि तो लगेच झालाय असं होत नाही. डायलॉग चुकतात. डायलॉग बरोबर आले की चेहऱ्यावरचे हावभाव चुकतात. चेहऱ्यावरचे हावभाव बरोबर आले की डायलॉग चुकतात. आणि सगळं बरोबर येत असतं तेव्हा मध्येच कोणीतरी हसतं. आणि जास्त लोक व्हिडिओत असली की एक टक सगळ्यांचं बरोबर यावं लागतं. एक जरी चुकला तर सगळा व्हिडिओ परत करावा लागतो. आमच्या बाकी लोकांचं थोडं चुकतं, पण आमचे आहो 1 टेकमध्ये सगळे करतात. त्यांचे हावभाव, त्यांची ॲक्टिंग तुम्ही बघतच आहात. त्यांच्या डोक्यात ॲक्टिंगचं असं काही खूळ बसले ना की ॲक्टिंगमध्ये ते सगळे विसरून जातात. दुपारी आरूने काहीतरी करामत करून खाली काही सांडलेलं म्हणून स्वतःच केर काढून भरत होता. मी आलेलं बघून साहेब लगेच दचकले. मग दुपारी आई 2 वाजता दुकानातून आल्यावर आम्ही जेवायला बसतो. एक व्हिडिओ शूट करायला साधारण 1.5 ते 2 तास जातातच. मग जेवून आम्ही दादांचा एक व्हिडिओ शूट करतो. दादांना कामावर सुट्ट्या लागल्यात म्हणून तेही आता व्हिडिओमध्ये असतात. हे शूट आवरायला 4 ते 4:30 वाजतात. तिथून थोडं चहा घेऊन कपडे वगैरे घडी करून आम्ही थोडा वेळ बोलत बसतो. आणि 6ला मी स्वयंपाकला घालते. आणि जितकं मला हे सगळं महत्त्वाचं आहे तितकंच मला माझ्या मुलांचं शिक्षणही महत्त्वाचं आहे. स्वयंपाक करत मी माझ्या मुलांचा अभ्यास घेते. तर तुम्ही म्हणाल स्वयंपाक करत अभ्यास घेताय तर तुमचे आहो काय करतात? तर आमचे आहो दिवसा केलेल्या व्हिडिओचे एडिटिंग करत असतात. तुम्ही म्हणाल एडिटिंग काय लगेच होत असेल? तर मंडळी, एक व्हिडिओची स्क्रिप्ट काढायला, त्याचं शूट करायला जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा जास्त एडिटिंगला जातो. आपल्या डायलॉगप्रमाणे म्युझिक शोधायचं, ते त्याला सूट होतंय काय ते पाहायचं, ते म्युझिक कॉपीराईट फ्री आहे का ते तपासायचं, व्हिडिओचे कटिंग, त्याला म्युझिक, प्रत्येक डायलॉग मागे एक वेगळा साऊंड, त्याला फिल्टर, अशी एडिटिंगला खूप कामे असतात. लोक म्हणतात अरे एडिटिंग करून दे, 5 मिनिटाचं काम आहे तुझ्यासाठी. पण एक व्हिडिओ एडिटिंग करणाऱ्यालाच माहीत की किती अवघड काम असतं. मग रात्री 8ला जेवून भांडी वगैरे आवरून घेते. आणि रोज काहीतरी एक्स्ट्रा काम आम्हाला असतंच. आमच्या उमराचा कट्टा फुटला होता. मग म्हटलं तो आपल्याला येतो तसा बांधून घ्यावा. मंडळी, या सगळ्या कामांमधून मी माझे डेली ब्लॉगचे शूट घेते आणि ते तुम्हाला दाखवते. दुपारी थोडं विश्रांती घ्यायलाही वेळ मिळत नाही. त्यात बाहेर जायचं असेल, कोणता कार्यक्रम असेल, लोक आम्हाला घरी भेटायला येतात, त्यांना वेळ देणं असू दे, हे या डेली रुटीनमध्ये नाही. ती सुद्धा एक्स्ट्राची कामे पडतात. आणि काही लोक म्हणतात आम्ही जे करतो तेच तू करतेस, यात वेगळं काय? आता मी तुम्हाला माझं रुटीन सांगितले, मग तुम्हीच ठरवा मी काय वेगळं करते की नाही. आणि आमच्या आहोंचे कॉमेडी मोटिवेशनल व्हिडिओ सोडून आम्ही हे रुटीन सांभाळून डेली ब्लॉगमधूनही तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगत असतो. म्हणून एक लक्षात घ्या, मी फक्त डेली ब्लॉग करत नाही, तर या सगळ्यांमधून वेळ काढून तुम्हाला काहीतरी छान दाखवण्याचा प्रयत्न करते. आता अजून हे संपलं नाही, तर हे काम आवरून माझ्या व्हिडिओचा शेवटचा शॉट घेऊन आमचे आहो आणि मी माझ्या ब्लॉगचे एडिटिंग करतो. ब्लॉग एडिटिंग करायला किमान 2 तास जातात. म्हणजे मी सकाळी 5:30ला उठते आणि आम्हाला झोपायला 12 वाजतात. पण तुम्हा सर्वांना काहीतरी चांगलं द्यायचं म्हणून आम्ही एक कलाकार म्हणून असे कष्ट करतो. आणि शेवटी एक सांगायचं आहे की आजचे कष्ट हीच उद्याची श्रीमंती आहे. चला तर मग, कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.